सन्माननीय संयोजकासाठी. साहित्य म्हणजे असते समाज मनाचा आरसा. साहित्य म्हणजे असते समाज मनाचा आरसा. यामुळेच टिकून आहे आपला सांस्कृतिक वारसा. यामुळेच टिकून आहे आपला सांस्कृतिक वारसा. अशा या संवेदनशील मनाच्या कवयित्री असलेल्या आपल्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी यांनी जे आयोजन केलं या कार्यक्रमाचं, खरोखरच आमच्यासारख्या नवकवींना यामुळे व्यासपीठ मिळालं. धन्यवाद सर्व संयोजकांनी. शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद जालना. माझी कविता आहे जगरहाटी. थोडंसं आज जे समाजात घडतंय, जे मला वाटतं माझ्या दृष्टिकोनातून मी ते माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, आजकाल माध्यमं दिसतात पण संवाद दिसत नाहीत. आजकाल माध्यमं दिसतात पण संवाद दिसत नाहीत. कलकलाट येतो कानी पण शब्दच उमटत नाहीत. गर्दी अनंत दिसते माणसांची. गर्दी अनंत दिसते माणसांची पण माणुसकीच दिसत नाही. ऋतू येतात पूर्वीसारखेच पण त्यांचं रूप मात्र दाखवत नाहीत. सेलिब्रेशन दणक्यात होते. सेलिब्रेशन दणक्यात होते पण भावनाच दिसत नाहीत. सेलिब्रेशन दणक्यात होते पण भावनाच दिसत नाहीत. बघा, आपण आत्ता जर आपला मोबाईल व्हॉट्सअप सुरू केलं तर आपल्याला दिसेल कुणाचा तरी कुठंतरी बर्थडे सेलिब्रेट होतोय, कुठं कुणाचं प्रमोशनचं दिसतंय, केक कटिंग दिसेल, हे दिसेल, पण आपल्याला त्या व्यक्तीबद्दलच्या जवळच्या भावना अशा दिसणार नाही. असं बरेचदा समाजात घडतं. ते मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठमोठी घरे दिसतात पण त्यांना घरपणच दिसत नाही. हजारो मित्र असतात सोशल मीडियावर पण गरजेत एकही कामाला येत नाही. हजारो मित्र असतात सोशल मीडियावर पण गरजेत एकही कामाला येत नाही. नियमित घरात होते देवपूजा पण भाव मात्र दिसत नाही. दरवर्षी करतात तीर्थयात्रा पण वागण्यात नीतिमत्ता दिसत नाही. दरवर्षी करतात तीर्थयात्रा पण वागण्यात नीतिमत्ता दिसत नाही. शरीर दिसते निरोगी पण तसे मन दिसत नाही. शरीर दिसते निरोगी पण तसे मन दिसत नाही. अशा या जगरहाटीत खरंच कसं वागायचं तेच कळत नाही. अशा या जगरहाटीत खरंच कसं वागायचं तेच कळत नाही.